नमस्कार, अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे। आता मस्त पावसाळा चालू आहे। पावसाळ्यामध्ये ही अशी गावरान आळूची पानं मिळतात बघा। ही गावाकडनं पानं आणलेली आहेत मी, छान अशी। तर आपण इथे ही मस्त ताजी पानं घेतलेली आहेत। ताजी म्हणजे ही आणून ठेवून आता 3 दिवस झालेली आहेत, कारण की आळूची जेव्हा वडी करतो त्यावेळेस ही पानं आपल्याला शिळी करावी लागतात। 3 दिवस ही शिळी पानं करून ठेवलेली आहेत मी, व्यवस्थित ही बांधून ठेवली होती आपण। तर इथे ही आळूची पानं घेतलेली आहेत मी। त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे 1 वाटी मी इथे डाळीचं पीठ घेतलंय, मोठं बेसन पीठ। तांदळाचं पीठ घेतलंय आपण इथे 1 छोटी वाटी भरून। आपल्याला लागणार आहे इथं हिरव्या मिरच्या 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतल्यात आपण। 10 ते 15 इथं लसूण पाकळ्या घेतल्यात। आपल्याला लागणार आहे जिरं, लाल तिखट मिरची पावडर घेतली आपण इथं, हळद घेतली आपण इथं अर्धा चमचा, धना पावडर अर्धा चमचा घेतली, थोडासा हिंग घेतलाय आपण इथं, चवीनुसार मीठ घेतलंय, पांढरे तीळ घेतलेत आपण, जिरे घेतला 1 चमचा भरून, आणि पाणी। आणि तळण्यासाठी इथं आपण हे तेल घेतलंय। इथं आपण लसूण मिरची आणि जिऱ्याचं वाटण तयार करून घेऊ थोडंसं। लसूण पाकळ्या आणि इथं जिरं टाकते। हे मस्त आपण छान असं बारीक वाटून घेऊ। इथं आपण मस्त हे जिरं मिरची लसणाचं वाटण वाटून घेतलेलं आहे वडीसाठी। आता आपण इथं पिठात आधी आपण हे बेसन पीठ आहे हे इथे टाकून घेतो। इथे टाकते हे तांदळाचं पीठ, त्याच्यामुळे आपल्या वड्या छान कुरकुरीत होतील। इथे टाकूया हे लाल तिखट, हळद पावडर, इथे टाकते धना पावडर, थोडासा हिंग। आता ह्यात सगळे मसाले टाकून झाले। ह्यात टाकते ही वाटलेली मिरची, पांढरे तीळ, चवीनुसार मीठ। आता ह्यात एक गोष्ट महत्त्वाची राहिली, आपल्याला चिंचगुळाचा कोळ टाकायचा। आपल्याला गुळाचा कोळ मी हा बनवून ठेवलेला आहे, हे आपण इथं घेऊया। थोडं आपण टाकून घेऊया, तुमच्या आवडीप्रमाणे टाका। तुम्हाला जास्त गोड लागते किंवा नाही लागत त्या पद्धतीने तुम्ही टाका। आता छान आपली पीठ मिक्स झालेली आहे। आता थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ घट्ट असं जरासं, एकदम पाणी टाकायचं नाही हवं आपल्याला। अशा पद्धतीने आपण हे पीठ काढून घेतलंय मस्त। असं पीठ जरा कालवलं की व्यवस्थित आपल्याला इथं पानांना लावता येईल। पीठ छान मस्त भिजलेलं आहे, छान व्यवस्थित ह्याला आपण मिक्स करून ठेवले। इकडं पाणी पण आपण गरम व्हायला ठेवले, गॅस बारीक केलाय। तिथं आपण वड्या ठेवणार आहे, त्याची चाळण आहे। त्याला थोडंसं आपण सगळ्यात आधी तेल लावून घेऊया, म्हणजे आपली वडी चिटकणार नाही। तर आपली ही पाने आहेत, काही बारीक आहेत, काही मोठी आहेत एकदम अशी। आपण ह्यातनं जरा मोठं पाणी ते पहिलं घेऊया। व्यवस्थित पानं ही एकदम छान आहेत, कवळी आहेत एकदम पानं। आत्ताच पाऊस पडलेला आहे, त्यामुळं आत्ताच ही पानं मस्त उगवलेली आहेत। असं मस्त जरा दाट असं पीठ आपण लावून घ्यायचे। दुसरं पान मी उलट ठेवलं। आता ठेवू आपण इथं तिसरं पान। असे आपण एकावर एक पानं ठेवणार आहे इथं।
आपली पानं एकदम छोटी होती, त्यामुळे मी 7 ते 8 पानं इथे लावलेली आहे. आता हिला आपण इथं मुडपून घेतली. आपला आम्ही वडीचा बॉक्स तयार केलेला आहे, बघू शकताय तुम्ही. आपण इथं असाच ठेवून देऊया. अशा पद्धतीने आता आपण ही दुसरी वडी बनवून घेऊया. एक वडी आपण बॉक्स पद्धतीने बनवली, तर दुसरी वडी आपण गोल नेहमीप्रमाणे रेग्युलर इथं बनवणार आहे. अशा पद्धतीने आपण ह्याला भरपूर अशी पानं लावली म्हणजे आपली वडी छान होईल. अशा पद्धतीने आपण ही पानं लावून घेतली. ह्याला आता इथं आपण डोंबरून घेऊया. इथे जे उरलेलं आपलं पीठ ते इथे लावून टाकूया आपण. बघू शकता मस्त आपले गोल आणि चौकोनी अशा 2 पद्धतीच्या वड्या मी आज बनवल्या तिथं. तर बघू शकता तुम्ही, आपण अशी एक वडी बनवली आणि इथं अशी एक बनवली. अशा 2 प्रकारच्या 2 आपण इथं वड्या बनवलेल्या आहेत. आता इकडे आपला कुकर मधलं पाणी चांगलं गरम झाले मस्त. आता हे आपण स्टीम करायला इथं ठेवून देऊया. अशा पद्धतीने आपण ह्याला उकडायला ठेवले, झाकण लावून. आणि ह्याला जवळजवळ ह्याला अर्धा ते पाऊण तास मस्त आपली वडी आतपर्यंत शिजली पाहिजे, तेवढा वेळ आपल्याला हे ठेवून द्यायचे बारीक गॅसवर. तर मस्त निवांत ही वडी आपण शिजून देणार आहे बारीक गॅसवर. घाई गडबड करायची नाही, म्हणजे अगदी पहिल्या पानाला पीठ लावले तिथपर्यंत आपली वडी व्यवस्थित शिजली जाईल. तर आता इथं आपण गॅस बंद करून कुकर खाली घेतला. एक अर्धा तास झाले आपली वडी शिजायला ठेवलेली. मस्त आपली वडी शिजली, बघू शकता तुम्ही इथं. ही पण छान शिजली. ही वडी चिरून घेऊया. थंड करून घेतल्यात त्यामुळे ह्याच्यात मस्त अशा कापा पडतात, बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने आपल्या सगळ्या वड्या कापून घेतल्या. तेल छान तापले, आपण टाकू वडी. इथं मस्त आपली एक नवीन पद्धतीने आंघोळी केली, मस्त तेल सुटले तिला.
बघू शकता तुम्ही, मस्त ही खूप पदर सुटले ते, छान अशी कुरकुरीत आपली आळूवडी तयार झालेली. एक जरा नवीन वेगळी पद्धत केली आहे मी. आता आपण रेग्युलर आपल्या गोल आहेत त्या तळून घेऊया. पलटी करून घ्यायला आपण साईडने आपलं छान तळलं. आपल्या त्या वड्या मस्त तळून झाल्या. आपण एक एक करून काढून घेतल्या. अशा पद्धतीने आपण सगळ्या वड्या आता इथे तळून घेतो. आपल्या ह्या दोन पद्धतीने मी ह्या वड्या तयार केलेल्या आहेत. आपली एक रेग्युलर पद्धत आहे, तिने केल्यात गोल, आणि इकडे आपण ह्या लेअरवाल्या केल्यात. लेअरवाल्या पण खूप छान झाल्यात. असे पदर सुटले छान झाला, मस्त कुरकुरीत पण झाल्यात, मस्त झाल्यात. तर इथं बघू शकता तुम्ही, मस्त ह्या गावरान पानाच्या आम्ही आळूच्या वड्या तयार केल्यात. इथं एक नवीन पद्धत आहे तिने केल्यात, आणि आपली ही जी जुनी पद्धत आहे तिने केलेली आहे. ह्या वड्या अजिबात खाजत नाहीत, काही नाही, फक्त ह्यात थोडंसं आपण लिंबू पिळायचं किंवा चिंच गुळाचा कोळ टाकायचा. खूप छान चवीला लागतात. आता सीझन चालू आहे त्यामुळं आळूची पानं भरपूर झालेली आहेत आता गावाकडं. तर जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.